नागरिक हो, सुरुवातीलाच तुम्हाला आठवण करून देतो, मनमोहन सिंग यांच्या त्या विधानाची हिंदू जनता धोक्यात आली। देशातल्या संपत्तीवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आताही काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा उपस्थित करून त्यांचा खरा डाव उघड केलाय। देशामध्ये कुणाकडे किती संपत्ती आहे याचं एक सर्वेक्षण करून त्याचं वाटप करू असं आश्वासन काँग्रेसनं दिलंय। म्हणजेच काय तर बहुसंख्याकांकडून संपत्ती हिसकावून घ्यायची आणि ती अल्पसंख्याकांच्या घशात घालायची, म्हणजे एक दिवस देश भिकेला लागेल। खरं तर काँग्रेस एक डावी कम्युनिस्ट विचारसरणी असून त्यांना देशाचं वाटोळं करायचंय, कारण त्यांचा हा विचार देशासाठी अतिशय धोकादायक आहे। काँग्रेसला आपल्या आया बहिणींचे दागिने, त्यांची मंगळसूत्र काढून घ्यायची आहेत आणि यातून कोणाची पोटं भरायची आहेत हे तर सगळा भारत जाणतो। बरं, आता तुम्हीच विचार करा, जर संपत्ती कमावल्यावर सरकार ती जप्त करणार असेल तर मग आपण पैसा कमावू का? नाही ना। मग हाच तर काँग्रेसचा प्लान आहे, ज्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागेल। पण काँग्रेसचे हे मनसुबे लोकांच्या आधीच ध्यानात आले, त्यामुळे आज सगळ्यांनी त्यांना नाकारलंय। कारण देशाच्या सर्वांगीण विकासाची आणि जनतेला सुखी, समाधानी आणि समृद्ध करण्याची मोदींनी गॅरंटी घेतली आहे।